समाधान धुमाळ आणि सूरज पाटील आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. मॅचला मजा येईल. सूरज पाटील आयकॉन हिटमॅन 45 वॉरियर्स गोलंदाजी मार्कवर. महादेव कदम उपवळी कदमवाडी गावचे खेळाडू आयकॉन म्हणून कसा खेळ करतील हे पाहायचं आहे. 6 षटकांची मॅच. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना पहिला चेंडू. पहिला चेंडू लोअर फुल टॉस कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम लाजवाब फटका. चेंडू सीमा रेषा पार. सूरज यांच्या बॅटमधून क्रिकेटचा पुस्तकी फटका. चौकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे कमी गतीने टाकलेला चेंडू आणि ते दर्जा पाहायला मिळाला. CLASS क्लास सूरज यांचा. हा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कलीच्या क्षेत्रामध्ये खेळला आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. वेग जरूर आहे महादेव कदम यांच्याकडे परंतु दिशेवर मारा करावा लागेल. अचूक टप्पा हाताळावा लागेल कारण पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि चांगला कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका. सूरज पाटील आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना तिसरा चेंडू ऑन साईडला वळवला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होण्याआधी 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. यस पंच 1 की 2 धावा. यस निश्चितच घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला नाहीये. 3 चेंडू अखेर बिनगडी बाद 7. सुरुवात चांगली झाली आहे. वेगाने चेंडू हाताळला. लेंथ बॉल पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. हिटमॅन 45 ने पहिला सामना गमावला होता. किंग कोहलीने देखील पहिला सामना गमावलाय. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत दोन्ही टीम आणि पहिला विजय प्राप्त करतील का. 5वा चेंडू. अकोट टप्प्याचा चेंडू वेगाने हाताळला जातोय. पुल करण्याचा प्रयत्न. वेग आहे. हा वेग महादेव कदम यांची ओळख. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव. आज मात्र आपल्या मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी खेळ करत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू हवेत खेळलाय. झेलची संधी. मिड ऑन चेंडू खाली झेल सोडलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न केला जाईल. यश प्राप्त होईल. गडी बाद केला असता यश प्राप्त झाला असतं महादेव कदम यांना परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. 2 धावा या टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. 2 धावेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटका अखेर टीम हिटमॅन 45 वॉरियर्स बिनगडी बाद 9. पहिल्या षटकामध्ये गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती महादेव कदम यांनी परंतु क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा मात्र प्राप्त झाल्या. फलंदाज समाधान यांना जीवदान प्राप्त झालं. त्याचा फायदा कसा उचलतील हिटमॅन 45 वॉरियर्स. कारण हिटमॅन रोहित शर्मा यांच्या नावाने हा संघ खेळतोय आणि रोहित शर्मा यांचा 4 धावांवर इडन गार्डनच्या मैदानावर तिसारा परेरा यांनी झेल सोडला होता. त्यानंतर मात्र 264 धावांची अद्भुत अविस्मरणीय खेळी. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक नोंद केली होती हिटमॅन यांनी आणि तोच संघ त्यांच्या नावाने खेळतोय. षटक क्रमांक 2 अनिल पाटील. मॅन फ्रॉम फोपेरे. अनिल पाटील. येस दत्ता धोंडे साहेब उर्फ DD या आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू सरळ वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेसावतोय. यस, अगदी समालोचन म्हणून 32 वेळामध्ये त्यांचं नाव आम्ही देखील ऐकले खूप. या डेडी वेलकम, सुस्वागतम. आज त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या डेडी आज त्यांचं देखील समालोचन ऐकायचं आहे संपूर्ण प्रेक्षकांना. मॅचला मजा येईल कारण एका बाजूला महादेव कदम, दुसऱ्या बाजूला सूरज पाटील, दोन आयकॉन खेळाडू. या स्पर्धेची एक महत्त्वाची गोष्ट सर, 6 षटकांच्या लढती. 6 षटकांचे सामने तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळतात. मी कौतुक करेन मॉर्निंग क्रिकेट क्लबचं, संपूर्ण आयोजन कमिटीचं, कारण त्यांनी या प्रकारची ही संकल्पना मात्र आपल्या खेळाडूंसाठी घेऊन आलेत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. एक धाव गोशांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते 10 धावा. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओव्हर पिच चेंडू हवेत खेळलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. कमालीचा फटका. फलंदाज समाधान यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, षटकार. लाजवाब फटका, अप्रतिम टायमिंग. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे हा फटका सजवलाय. सूरज वैयक्तिक 12 धावांवर खेळत असताना हाय बॅकलिफ्ट बॅट स्विंग पहा. नेत्रदीपक फटका. 16. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अद्याप या षटकातील 3 चेंडू शेष. सूरज नाबाद 12, टीमची धावसंख्या 16. फटका अगदी टॅप केलाय, कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. टीमची धावसंख्या स्थिरावते 16 या अंकांवर. षटकारानंतर मात्र चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज अनिल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून नेत्रदीपक फटका. 4 धावा सूरज यांच्या बॅटमधून, चौकार. स्क्वेअर कटचा फटका. चांगली फलंदाजी अद्याप केली आहे सूरज पाटील. का मला आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड झाली हे मात्र सिद्ध करत असताना शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अपील केली आहे, अपीलमध्ये उत्साह आहे परंतु पंचांना स्वारस्य नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 षटका अखेर हिटमॅन 45 वॉरियर्स, बिनगडी बाद 20 धावा. बाद 20. टीम हिटमॅन 45 वॉरियर्स ज्या प्रकारे या सामन्यामध्ये खेळ केला आहे, सुरुवात चांगली झाली. सुरुवात तुमची चांगली झाली. कोणताही गडी गमावला नाही आहे. 20 धावा धावफलकावर. 6 षटकांची लढत म्हणजे या 24 चेंडूवर 70 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. कारण 70-75 धावा ज्यावेळेला तुम्ही धावफलकावरती नोंद करता तो कुठेतरी पाठलाग झाला नाही आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या मात्र माही वॉरियर्स संघाने 86 धावांची नोंद केली आहे आणि गत सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. म्हणजे काय तर अद्याप पहिली फलंदाजी ज्या टीमने केली आहे तो संघ जिंकलाय सर. या सामन्यामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल का? गोलंदाज युवराज महिन, मॅन फॉर्म शिरशी. षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत.
युवराजांचा पहिला चेंडू खोलवर प्रकारचा खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतात, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर मात्र अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला टाकणं गरजेचं असतं. आणि तो चेंडू फुलर लेनचा खोलवर प्रकारचा पाहायला मिळाला. ओव्हर पिच, लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. आणि डीडी यांनी मात्र हा झेल टिपलाय. 50 रुपयांचं पारितोषिक मिळवलंय. आणि ते का मुख्य व्यासपीठावर येत नव्हते, यासाठी येत नव्हते, कारण त्यांना माहीत होतं की चेंडू त्यांच्याकडे येऊ शकतो. आणि डीडी यांनी झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन पहा. एक 32 तालुक्यातील एक गोड आवाज समालोचक म्हणून काम करत असताना आज मात्र प्रेक्षक म्हणून झेल टिपलाय. आणि सेलिब्रेशन आपल्या आनंदाने उड्या मारत असताना 50 रुपये जीपे केले जातील. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह, मिड विकेट आहे. तिसऱ्या वर्तुळाच्या धावची संधी बचावल्यात. एक धाव मात्र प्राप्त केली साईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. समाधान नाबाद 5, सूरज पाटील नाबाद 23 धावा. चांगली सुरुवात केली आहे. संभावित धावसंख्येचा विचार केला तर 66 दाखवते. 70-75 करावे लागतील. स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये आणि चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार आरपार. हिवाळी चषक षटकार. या षटकाराने हिटमॅन 45 वॉरियर्स 34 धावा धावफलकावर. युवराज महिन आक्रमण केले त्यांच्या गोलंदाजीवर. 4 चेंडूवर त्यांनी धावा खर्च केल्या 14. 34 धावा, 2 चेंडू शेष. षटक क्रमांक 3 भारग्रस्त असताना या स्पर्धेमध्ये तुम्ही झेल पकडा, 50 रुपये मिळवा. तुम्ही देखील झेल पकडायला जाऊ शकता. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर दूर आहे. चेंडू सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4-4-4 चौकार. या षटका चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 38. समाधान यांनी देखील हात खोललेत. पहिली स्लिप आणि लेग स्लिप तैनात केले. अगदी ज्या प्रकारे आक्रमण केले फलंदाज सूरज यांनी. सूरज स्ट्राईकवरती आहेत. काय फलंदाजी केले. 1 टू गो. सूरजच्या बॅटमधून अजून एक नेत्रदीपक फटका. क्षेत्ररक्षक आहेत महादेव कदम. एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव सूरजच्या खात्यामध्ये जोडली जाईल. स्ट्राईक ठेवतील सूरज स्वतःकडे. आपल्या खेळाची छाप सोडत असताना सूरज वैयक्तिक नाबाद खेळत आहेत. 33 धावांवर टीमची धावसंख्या धावफलकावर. 3 षटका अखेर 39. सूरज नाबाद 13 चेंडूमध्ये 34 आणि 34 मध्ये या संघाची धावसंख्या 39. का आपल्या खेळाची दखल घेतली मॉर्निंग क्रिकेट क्लबने, का मला आयकॉन खेळाडू म्हणून नियुक्त केलंय हे मात्र या डावामध्ये. चला पाण्याची मागणी होते. पाणी घेऊन जा प्लीज. खेळाडूंना पाणी घेऊन जा. फुललेनचा चेंडू महादेव कदम आहेत. एकच धाव प्राप्त होईल. या खेळाडूचं क्षेत्ररक्षण फलंदाजी आणि गोलंदाजी मात्र वाखणण्याजोगी राहिले. महादेव कदम वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन 32 क्रिकेट. गोलंदाजीसाठी 32 मलिंगा दाखल होत असताना
साइड ॲक्शन. हा चेंडू पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. का मला 32 वेळा टेनिस क्रिकेटमध्ये मलिंगा या नावाने ओळखतात याचा मात्र प्रात्यक्षिक. वेग आहे, टप्पा देखील अचूक, नियंत्रित गोलंदाजी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. अपील केले, पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे. डॉट बॉल. हिटमॅन 45 वॉरियर्स. समाधान यांना मात्र सूरज यांना स्ट्राईक द्यावी लागेल, कारण सूरज नाबाद 35 धावांवर खेळत असताना अकुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाही आहे. डॉट बॉल. वेग वेग आणि वेग पाहायला मिळतोय. गोलंदाज विनोद माने, मॅन फ्रॉम वाकोर्डे. हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न, दूर अगदी शरीरापासून टाकलाय. येस, षटकाची होते सांगता. अवघी एक धाव या षटकामध्ये आली सर. विनोद माने यांच्या मलिंगा 32 टेनिस क्रिकेटचा चांगलं षटक. टीमचे धाव संख्या 4 षटकाखेर 40. 5 सर 3 षटकामध्ये 39 धावा धाव फलकावरती होत्या आणि 4 षटकामध्ये फक्त 1 धाव आली, म्हणजे 40 धावा. चांगली गोलंदाजी. हिटमॅन 45 वॉरियर सूरज 15 चेंडूमध्ये 35 धावा आणि समाधान यांनी 9 चेंडूमध्ये 5 केल्यात, म्हणजे कुठेतरी धावांसाठी संघर्ष करत असताना समाधान. गोलंदाज दाखल झालेत गोलंदाजीसाठी. ओमकार डफळे, पडवळवाडी गावचे खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम पडवळवाडी, ओमकार डफळे. या षटकामध्ये सुष्मित भोसलेंना गोलंदाजी दिली नाहीये या सामन्यात. प्रेक्षकांना देखील त्यांची गोलंदाजी पाहिजे. सूरज नाबाद 35. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला वळवला. डीपला स्क्वेअर लेग आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न. सूरज पाटील यांना स्ट्राईक हवी आहे. दुसरी धाव अंगलट येऊ शकते, परंतु तसं नाही होत आहे. 2 धावा प्राप्त केल्यात. चित्याच्या चपळाईने 2 धावा. यास अगदी आयोजन कमिटीने देखील एक खुशखबर दिली, त्यामुळे सांगू तुम्हाला एक चांगली खुशखबर आहे. फुल टॉस चेंडू व्ही शेप मध्ये. महादेव कदम, व्हॉट अ कॅच. अद्भुत, अप्रतिम, विलक्षण कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. हा झेल टिपलाय महादेव कदम, मुंबई पोलीस. मॅन फॉर्म उपवळे कदमवाडी. हा रिप्ले तुमच्या समोर. व्हॉट अ कॅच. कमी गतीने टाकलेला चेंडू व्ही शेप मध्ये खेळला. सूरज यांनी लॉंगॉनला तैनात महादेव कदम. आणि हा पहा, अगदी उंच उडी मारत असताना एखादा चीता जशी झेप पाडतो तसा हा उंच उडी मारून झेल टिपलाय महादेव कदम. हा 32 टेनिस क्रिकेटचा चीता आहे. सूरज बाद झाले 37 धावांवर. टीमची धावसंख्या 42ला 1. आहेत, परंतु लेदर क्रिकेटचं दांडगा अनुभव, त्यांची स्टोरी अगदी एखाद्या इन्स्पिरेशन पेक्षा कमी नाहीये. त्याबद्दल देखील आपण बोलूया. पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. येस इट इज. पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटची कडा. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. गोलंदाज ओमकार डफळे, फलंदाज 0 बाद.
म्हटलं जातं आणि काय झेल पकडलाय. हा झेल मात्र पुनरागमन करून देईल टीम हिटमॅन 45 वॉरियर्सला 2 धक्के लागलेत. किंग कोहली 18 लवर्स काय हे पुनरागमन केले. या षटकामध्ये सामना मात्र 2 षटकांचा विचार केला तर 5चं षटक ओमकार यांनी 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिकची संधी नवीन फलंदाज हॅट्रिकचा चेंडू बुंद्यात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटला चेंडू फील्ड केला जाईल. 1 धाव मात्र प्राप्त केली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये खातं उघडलं जातं. फलंदाज तुषार यांचं टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 43 धावा. बॅकफुटला जाऊन बॅक टू द बॉलर फटका खेळला आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. महादेव कदम यांचा अजून एक मी गोष्टीचा उल्लेख करेन की यावर्षी आमदार चषकामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज आणि पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट का मला मिळालं आहे हे मात्र त्यांनी सिद्ध करत असताना हा खेळाडू फिल्डिंगसाठी मात्र याची वेगळी ओळख आहे. मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत. फुलटॉस चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक महादेव कदम चेंडू खाली चुकी करणार नाही आहेत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. 3रा धक्का टीम हिटमॅन 45 वॉरियर्स. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बॅटर नेम फलंदाजाचं नाव सांगा प्लीज. दिनेश. टीमची धावसंख्या 5 षटका अखेर 44ला 3. पहा सर 3 षटकामध्ये धावा होत्या 39 आणि या 2 षटकामध्ये धावा आल्यात फक्त 5. आणि ज्यांच्या गोलंदाजीची प्रतीक्षा होती सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ते गोलंदाज आलेत. सुष्मित भोसले. आता मात्र त्यांचा वेग पाहायचा आहे. प्रत्येकाला त्याची वेगवान गोलंदाजी पाहायची आहे. पहिला चेंडू वेग आणि वेग पाहायला मिळतोय. डॉट बॉल. मी कौतुक करेन सुष्मित भोसले यांचं कारण पहिल्या सामन्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर ठोकलेले ते 2 षटकार. तिथून मात्र कुठेतरी त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल निश्चितच. दुसरा चेंडू देखील वेगाने हाताळला जातोय. पडल्यानंतर कट होतोय. हा वेग आहे. ही ओळख आहे सुष्मित भोसले यांची. पहिल्या 2 चेंडूवर कोणतीही धाव खर्च दिली नाहीये आणि सर ज्या प्रकारे विचार केला तर 5च्या 14 चेंडूवर अवघ्या 5 धावा आल्यात. खराब फलंदाजी टीम हिटमॅन 45 वॉरियर्स. पहिल्या 3 षटकामध्ये 39 धावा आणि 5च्या 14 चेंडूवर फक्त 5 धावा. पुनरागमन केलंय किंग कोहली 18 लवर्स. हा चेंडू देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉल. फलंदाज जागेवर उभा आहे. बाद केलाच नाहीये म्हणजे त्याला खेळावं लागेल. सुष्मित भोसले अगदी वेगाने चेंडू हाताळत आहेत आणि फलंदाजाला देखील ठसन देत आहेत. पहिल्या 3 चेंडूवर बोलबाला पाहायला मिळाला. एक तेज तर्रार वेगवान गोलंदाजीसाठी ओळख आहे सुष्मित भोसले. या डावात चांगली गोलंदाजी केली आहे. 14 चेंडू. 14 चेंडू देखील पायावर आदळला. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. डायरेक्ट हिट झालंय. चुकी केली. समाधान यांना स्ट्राईक हवी होती परंतु फलंदाजाने चुकी केली. स्ट्राईक सोडली. यष्टीरक्षक चाणाक्ष तत्पर. फलंदाज धावबाद. फलंदाज समाधान होतील. धावबाद. रनआउट. हिवाळा चषक 2024 मधील पहिलं निर्धाव षटक येईल का. आता मात्र या 2 चेंडूवर कोणती धाव खर्च केली नाही तर मात्र हा विक्रम 3ऱ्या पर्वामध्ये सुष्मित भोसले यांच्या नावावर राहील. शिर्शी गावचे खेळाडू आहेत. आज मात्र आपल्या किंग कोहली येथील लवड संघासाठी खेळायचं आहे. नवीन फलंदाज
प्रमोद जर्सी क्रमांक 45 पप्पू. चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अगदी ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला तो मात्र झाला नाहीये. व्हाईट बॉल हाताळला गेलाय. कुठेतरी सुष्मित भोसले यांनी मात्र एक धाव खर्च केले. पहिल्या 4 चेंडूवर मात्र एक गडी बाद केलाय. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या डावातील खेळ बाकी. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. सलगच्या 2 चेंडूवर अगदी मात्र पहा पंच सांगतायत हा योग्य चेंडू आहे. चांगली गोलंदाजी. हा वेग आहे आणि वेग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जर टप्प्यावर फक्त टाकायला पाहिजे सर. आणि टप्प्यावर टाकला तर मात्र फलंदाजाकडे उत्तर नसेल. 1 टू गो. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 46. अवघ्या या षटकामध्ये देखील धावा आल्या फक्त 2. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर हिटमॅन 45 वॉरियर्स 46 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये धावा होत्या 39. नंतरच्या 3 षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. 47 धावांचं लक्ष. विजयासाठी किंग कोहली 18 लवर्स 47 रन्स टू विन. आणि मात्र खराब खेळाचं प्रदर्शन हिटमॅन 45 वॉरियर्स. टीम किंग कोहली 18 लवर्स. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला सुरुवात करूया.
47 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेत महादेव कदम आणि त्यांच्या साथीला फलंदाज बॅटिंग करणारी टीम आपली नावं सांगा प्लीज. महादेव कदम आणि त्यांच्या साथीला अनिल पाटील. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 47 धावांचं लक्ष. गोलंदाज बाबू. बाबू यांचा पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. महादेव अरुण कदम यांच्या बॅटमधून कमालीचा फटका. 6 धावा षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. फुलर लेनचा चेंडू व्ही शेप मध्ये क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. महादेव अरुण कदम यांनी पहिल्या चेंडूवर 6 धावा ठोकून मात्र या डावाची सुरुवात केली आहे. हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख. अकुट टप्पाचा चेंडू. इथे मात्र बैठक उंच उडी मारण्याचा फटका. अगदी ज्या प्रकारे हा फटका पाहतोय आपण, एकच धाव मात्र प्राप्त होईल. तसा एखादा खेळाडू उंच उडी मारत असताना फटका ऑन साईडला खेळलाय. टीमची धावसंख्या 7. पहिल्या डावामध्ये पंच या चेंडूवर किती धावा आहेत? एक धाव. चला चेंडू द्या प्लीज. धावफलकावर 40 धावांची आवश्यकता. 34 चेंडूंचा खेळ बाकी आणि पहिल्याच षटकामध्ये आक्रमण केले महादेव कदम. महाकाल या नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू, ज्या प्रकारे त्यांची क्रिकेटची कारकीर्द आहे, प्रत्येकाला एक खूप काही शिकण्यासारखं. तिसरा चेंडू फुल टॉस चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. एक धाव प्राप्त होईल. हा चेंडू टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉक्स क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. महादेव कदम या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करतील. एक ने टीमची धावसंख्या 8. लक्ष जरूर छोटं आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हिटमॅन 45 वॉरियर्स. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पहिला सामना दोघांनी देखील गमावला आहे. अनिल पाटील पहिला चेंडू बिगिट करायचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हातातून निसटलाय. अगदी प्रत्येकाने डोक्याला हात लावलाय. आता म्हणत असतील, हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. हे काय झालं? अशा प्रकारचे जेल तुम्ही सोडू शकत नाहीये. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जातील. जीवदान प्राप्त झाले फलंदाज अनिल पाटील. झेल सोडलाय अनिल पाटील यांचा. डॉट बॉल. हिटमॅन 45 वॉरियर्स चुकी केली आहे. पाचवा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. पडल्यानंतर सहज जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 1 to go. पहिल्या षटकामध्ये संमिश्र प्रकारची गोलंदाजी विविधता आहे या खेळाडूकडे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील अवघ्या 8 धावा खर्च केल्यात. यावरून गोलंदाज बाबू यांची प्रतिभा कळते. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ हाय धावची संधी. डायरेक्ट हिट झाला असता
तर मात्र धोक्याची घंटा वाजली असती, परंतु वाईट अगदी 1+1 या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. अर्थातच 30 चेंडूमध्ये 37 धावांची गरज विजयासाठी टीम किंग कोहली 18 लव्हर्स. मी विराट कोहली यांचे जे फॅन क्लब आहे त्यांचं खरंच मी कौतुक करेन, कारण ज्या प्रकारे त्यांनी RCBने अद्याप एकही ट्रॉफी जिंकली नाही, परंतु ते RCBचे कट्टर चाहते आहेत. असे चाहते पाहिजे तुमच्याबरोबर. संघ जिंको अथवा हारो, संघाला ट्रॉफी मिळो अथवा ना मिळो, तुम्ही जर कट्टर आहात, तुम्ही त्यांचे समर्थक आहात, तर समर्थक राहायला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली टीम किंग कोहली 18 लव्हर्स. षटक क्रमांक 2 गोलंदाज दाखल झालेत तुषार. पहिला चेंडू ऑन साइडला दिला दिशा दिले, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. वेगाने चेंडू हाताळायचा प्रयत्न यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. पंच गोशांकित डिक्लेअर नाहीये. येस, एक डिक्लेअर धाव आहे. पंचांना थोडं त्यांना देखील भूक लागली असेल आणि या मॅच नंतर मात्र सगळ्यांना लंच टाइम असेल, लक्षात घ्या. दोन्ही टीम, सगळं चारही टीम वाईट +1 की फक्त 1 की 2 आहेत आता. थँक्यू सो मच. एक धावसंख्येमध्ये जोडली जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू, बॅडमिंटन स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, पहिली स्लिप आहे तैनात. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 12 धावा. फुललेनचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव प्राप्त होईल. फलंदाज महादेव कदम यांना. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने धावफलकावर 13. 26 चेंडूमध्ये करायचे 34 धावा. सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. चांगलं षटक अपेक्षित असेल इथून. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, धाव मात्र घेतली जाणार नाहीये. डॉट बॉल. 1.5 चेंडू अखेर 13 धावा धावफलकावर. या षटकामध्ये तुषार यांनी धाव खर्च केल्यात अवघ्या 3. 1 टू गो. तुषार मोरे शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि हा दुसरा झेल सोडलाय फलंदाज अनिल पाटील यांचा. अनिल पाटील यांच्या बाजूने आज नशीब जरूर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 झेल सोडलेत, 1 धाव देखील प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 14. 24 चेंडूमध्ये 33ची गरज. नवीन फलंदाज अनिल गायकवाड, उपवळे कदमवाडीचे खेळाडू आहेत. आता एकाच गावचे 2 खेळाडू बॅटिंग साठी दाखल झाले आहेत. समोर महादेव कदम, सुरुवात चांगली केली त्यांनी. अनिल गायकवाड कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचं आहे. चांगली गोलंदाजी केली आहे दुसऱ्या षटकामध्ये. तुषार षटक क्रमांक 3. सूरज पाटील इथे मात्र अपील केली गेली आहे आणि या पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे. आयकॉन खेळाडू म्हणून दाखल झालेत सूरज पाटील. पहिल्या डावामध्ये सूरज पाटील यांनी 37 धावा केल्या होत्या आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झालेत सूरज पाटील.
चेंडू डाऊन द लेग साइड, वाईड +1 या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील आणि या अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जात असताना 16 धावा. अवांतर धावा रोखाव्या लागतील. लक्ष छोटं आहे. जर ते कठीण करण्याचा प्रयत्न करायचा असेल ना तर तुम्हाला अवांतर धावांवर अंकुश ठेवावा लागेल. आखू टप्प्याचा चेंडू, बॅडमिंटन स्ट्रोक, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, आर पार, चेंडू क्लिअर करेल डीप स्क्वेअर लेग. 6 धावा, षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जात असताना आपण पाहतोय 22 धावा धावफलकावर. $22 रन्स ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावर. 22 चेंडूमध्ये 25 ची गरज. पंचवीस धावांची आवश्यकता. हवेत खेळाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चेंडू खाली, हा देखील जेल सुटलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच 2 धावा प्राप्त होतील या चेंडूवर. या 2 धावेने धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 24 रन्स ऑन बोर्ड. टीम किंग कोहली 18 लवर्स. एकतर्फी सामना अगदी निश्चितच पाहायला मिळेल का, परंतु लढावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. टीम हिटमॅन 45 वॉरियर्स. लेंथ बॉल अपील जरूर केले. पंचांनी अपील अगदी उचलून धरले. फलंदाज झेलबाद, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. गोलंदाज सूरज मैद यांच्या माध्यमातून धक्का क्रमांक पहिला. टीम किंग कोहली 18 लवर्स. ची गरज. मॅच मात्र आता रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. सूरज मैद इथून मात्र सामना फिरवण्याची क्षमता ठेवू शकतात. नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, बॅटची कडा, सेकंड स्लिप क्षेत्ररक्षक तैनात. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि 0 बाद. रुपेश परतावं लागेल. दुसरा धक्का टीम किंग कोहली 18 लवर्स. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. या स्पर्धेतील हिवाळी चषक 2024 मधील पहिली विकेट हॅट्रिक येईल का? अद्याप विकेट हॅट्रिक आली नाहीये. सूरज मैद यांना मात्र हा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल. षटकार हॅट्रिक सकाळी गणेश शेटके यांनी ठोकली होती. चौकार हॅट्रिक महादेव कदम यांनी केली होती आणि आता मात्र विकेट हॅट्रिक अद्याप बाकी आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी सूरज मैद सज्ज होत असताना नवीन बॅटर विनोद, माफ करा, सूरज पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 19 मध्ये 23 करायचे आहेत. हॅट्रिकचा चेंडू. अष्टपैलू खेळाडू म्हणून सूरज पाटील यांचं नाव घेतलं जातं आणि आज मात्र काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू कमी गतीने टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होते सांगता यशस्वी षटक सूरज पाटील यांचं समाप्त होत आहे. 24ला 2. 18 चेंडूमध्ये 24 धावा केल्यात. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावांची गरज. 23 रन्स टू विन इन 18 बॉल्स. अठरा चेंडूमध्ये 23ची गरज. मॅचला मजा येईल कारण हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. दोन्ही संघांना देखील हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे कारण दोघांना हा सामना जिंकायचा आहे.
कारण ज्या वेळेला तुम्ही हे नॉकआउटचे सामने खेळतात त्यावेळेला मात्र तुमच्याकडे सुवर्ण संधी नसते, परंतु हे लीग प्रकारचे सामने त्यामुळे पहिला विजय प्राप्त करायचा आहे. गोलंदाज सरकार, उमेश घाडगे सरकार म्हणून ज्यांची ओळख आहे. सरकार यांचा पहिला चेंडू स्टॉक्सवी मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व आणि समोर महादेव कदम, ते देखील मुंबई पोलीस, आणि दोघे जिवलग मित्र आहेत. आता मात्र जिवलग मित्र एकामेकांच्या विरोधात कसा खेळ करतील हे पाहायचं आहे. आणि ज्या प्रकारे त्यांचा जर विचार केला तर ट्रेनिंग, सध्या ड्युटी, ते देखील एकत्र आहे. एकत्र अभ्यास केला, एकत्र तयारी केली आणि भरती देखील एकत्र झालेत. आता मात्र एकामेकांच्या विरोधात. 17 चेंडू 23ची गरज. 17 चेंडू 23ची गरज. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. जेल पकडलाय चेंडू, सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. आणि 50 रुपये ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलाय त्यांनी 50 रुपये घेण्यासाठी या मुख्य व्यासपीठावर हा झेल पकडलाय. 50 रुपयाचं पारितोषिक. या, वेलकम. या प्रेक्षकांना विनंती असेल, या, आपण झेल पकडलाय. आपला अगदी आजचा दिवस मात्र स्विचिट मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगला चेंडू हाताळलाय. एक चेंडू गोलंदाज सरकार यांचा, दुसरा चेंडू फलंदाज महादेव यांचा. असं हे चित्र आपण पाहतोय. 15 मध्ये 17 करायचे आहेत. एक षटक देखील पुनरागमन करू शकतं. पहा, तुम्हाला देखील झेल घेण्याची संधी आहे. एक झेल पकडा, 50 रुपये. तुम्ही कुठेही झेल पकडायचं आहे प्रेक्षकांनो. प्रत्येक मुलाला संधी आहे 50 रुपये मिळवण्याची. पुढे सरसावून शॉटम जॅक, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा मानस नाहीये. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 31. 14 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. इथे मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. या अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. कोणतीही धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. 13 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मात्र सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक चेंडूवर संघर्ष करत असताना दोन्ही टीम. सरकार, बॅडमिंटन स्ट्रोक, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. विनोदच्या बॅटमधून एक विस्मयकारक फटका. 6 धावा, षटकार. या षटकाराने मात्र सामना खुला झालाय. टीमची धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचले 37 धावा. इथे मात्र संधी निर्माण केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. 12 चेंडूमध्ये 10ची गरज. ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलाय त्यांना मात्र 50 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि ते मात्र शेजवळ येत असताना, आणि ही प्रेक्षकांशिवाय कोणतीही स्पर्धा अगदी अपुरी असते. आणि तुम्हाला देखील संधी आहे, तुम्ही देखील झेल पकडा. एक झेल पकडायचे 50 रुपये घ्या. आणि झेल तुम्ही कुठेही पकडू शकता, फक्त सीमारेषेच्या पलीकडे पकडावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस. परंतु प्रेक्षकांना देखील संधी आहे. मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल पकडला तर 50 रुपये लगेच तुम्हाला दिले जातात. मग तर ते कॅश असू दे अथवा ऑनलाईन. 12 चेंडू 10ची गरज. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. सोमनाथ गोलंदाजीसाठी दाखल झालेत. सोमनाथ तायकडे यांचा पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही शेपमध्ये, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. महादेव कदम यांचा दम. 4 धावा, चौकार. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये खेळ केला आहे महादेव कदम, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण लाजवाब. फ्लिक ऑन द रिक्स, पायावर टाकलाय, फेकून दिलाय, कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. महादेव कदम यांच्या बॅटमधून विजयी. किंग कोहली 18 लव्हर्सला विजयाला गवसणी घालणार येतोय षटकार. अभिनंदन टीम किंग कोहली 18 लव्हर्स.
आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सूचना केली जाते, लंच ब्रेक इथे मात्र आपण करणार आहोत. अर्ध्या तासाचा जेवणाचा टायमिंग असेल. चारही टीम आपल्या जेवणाची सोय केली. आपण लंचसाठी या. अगदी आमचा कॅमेरामॅन पपलू, पंच, सर्व खेळाडू आपण लंच ब्रेक करत आहोत. अभिनंदन टीम. किंग कोहली 18 लवर्स, वेल प्लेड.